नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स, कामोठे येथील आपल्या मनपसंद सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम। अनंत चतुर्दशी या दिवशी महाराष्ट्राचे लाडके बाप्पाला कामोठे येथून निरोप देण्यात आला। यावेळेस पनवेल महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जनाची सोय करण्यात आली होती। विसर्जनाचे मुख्य केंद्र कामोठे शिव मंदिर जवळील तलाव करण्यात आले होते। यावेळेस भाविकांनी खूप गर्दी केली होती। यावेळेस पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग क चे अधिकारी श्री सदाशिव कवठे यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम देखरेख करत होती। कामोठे पोलीस स्टेशन तर्फे ही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, कामोठे पोलीस स्टेशनचे अनेक अधिकारी उपस्थित राहून पाहणी करत होते। रात्री उशिरापर्यंत विसर्जन चालू होते। मला खऱ्या अर्थाने पनवेलकरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। पनवेलकरांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या मध्ये फार हिरिरीने सहभाग घेतलेला आहे आणि महानगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा आता ह्या वर्षी आपण जर का बघितलं तर साधारणतः कृत्रिम तलाव आपण 48 बांधले होते। त्याच्यामध्ये परत पीओपीचे वेगळे आणि शाडू मातीचे वेगळे असे वर्गीकरण केले होते आणि या गणेशोत्सवामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त शाडूच्या मातीचं अंगीकार केलेला आहे आणि त्या गणपतींचं पूजन या ठिकाणी केलेलं आहे। थोडक्यात आनंद सांगायला एक आनंद वाटतो की जवळजवळ 27% लोकांनी ह्या संपूर्ण गणेशोत्सवामध्ये शाडूच्या मातीच्या गणपतीचं हे केलेलं आहे, पूजन केलेलं आहे। आणि बाप्पा पर्यावरणाचा राजा बाप्पा माझा या आपल्या याच्या अनुषंगाने आपण जी टॅगलाईनच्या अनुषंगाने जी आपण ऍक्टिव्हिटी केली होती पर्यावरणपूरकच्या अनुषंगाने, त्यामध्ये नागरिकांच्या प्रतिसादामुळे निर्माल्य जे काही आम्ही गोळा केलेलं आहे त्या सर्वांचं निर्माल्याचं आपण धूपकांडीमध्ये रूपांतरण केलेलं आहे। अधिक खत निर्मितीमध्ये घेतलेली आहे ती। त्यामुळे पुन्हा एकदा ते पर्यावरणाच्या रूपाने देवापुढेच आपण त्यामध्ये त्यांची शक्ती त्यामध्ये पोचवत आहोत। आमची संपूर्ण टीम पनवेल महानगरपालिकेचे सगळे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी सगळ्यांनी या ठिकाणी पूर्णपणे हिरीने सहभाग घेतलेला आहे आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यामध्ये आम्ही नक्कीच मनापासून काम केलं आहे। खड्ड्यांच्या बाबतीमध्ये आपण नक्कीच कारवाई केलेली होती, तथापि इतक्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय आणि आपण देखील बघितलं असेल की गेल्या कंटिन्युअसली महिनाभर हे पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे या ठिकाणी। त्याच्यामुळे खड्डे पुन्हा तयार झाले, पुन्हा आपण बुजवत होतो आणि ह्याच्या पुढच्या वर्षी होऊ नये या अनुषंगाने आपण कॉन्क्रीट रोडचं नियोजन केलं आहे। त्यामुळे याच्या पुढच्या वर्षी जी आपली सगळी विसर्जन स्थळं आहेत ते पूर्णपणे कॉन्क्रीट रोडने आपण कव्हर करूया।